एका मिनिटामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाची कल्पना स्क्रीनवर की बुद्धिमत्ता हा विषय 50 प्रश्न आणि 100 गुणांसाठी आहे. त्यामध्ये एकूण 12 घटक आहेत आणि त्या 12 घटकांची जी काही वेटेज नुसार मांडणी आहे ती या ठिकाणी मी समोर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे. आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, गटाशी जुळणारे पद, लयबद्ध मांडणी, आरशातील प्रतिमा, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, नैतिक भाषा आणि मनोरे रचना. त्याच्यानंतर आकृतीचे पृथक्करण, असे 13 मुख्य घटक आहेत मित्रांनो बुद्धिमत्तेच्या अभ्यासासाठी आपल्याला. तर या 13 मुख्य घटकामध्ये त्या त्या घटकांवर 1 2 3 1 2 3 असे उपघटक आहेत. त्या सर्व उपघटकाचा अभ्यास त्या त्या घटकांतर्गत होईलच. तर आज आपण जो घटक घेणार आहोत तो समसंबंध हा तिसरा घटक घेणार आहोत. या तिसऱ्या घटकाला 10% वेटेज दिसतंय. त्यावरून या घटकाचं महत्व तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेत सर तुमची स्क्रीन या दिसत नाही. समसंबंधाचा जर विचार सर तुमची स्क्रीन दिसत नाही म्हटलं. स्क्रीन तुमचं मीटिंगची स्क्रीन दिसते, आता पीपीटी दिसत नाही. नाही. नाही दिसत, पीपीटी दिसत नाही. करू स्टॉप करून करतो. तर नेटवर्क मुळे बाहेर पडल्या जात आहे. हा सर तुमचा आवाज पण खूप अटकत होतोय. प्रॉब्लेम आहे आणि अगदी बाहेर येऊ स्क्रीन ठीक आहे ठीक आहे. तुम्ही आता स्क्रीन शेअर करा आणि सुरू करा मग. स्क्रीन स्क्रीन शेअर नाही झाली सर. व्हिडिओ बंद आहे तुमचा. ना हॅलो. हा सर मला म्हणजे स्क्रीन शेअर केल्यानंतर सर तुमचा माईक बंद आहे सर.
सर स्क्रीन शेअर नाही सर, स्क्रीन शेअर दिसत नाहीये. तुमचा व्हिडिओच बंद आहे सर. डायरेक्ट खालून बघा, व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. केल्यावर स्क्रीन नाही सर, अजून पण स्क्रीन दिसत नाहीये. तुमचा शेअरच नाही स्क्रीन अजून. माझ्याकडे तर शेअर परत स्टॉप सर तुम्ही काय बोलता नाही कळत आहे. आवाज खूप कट होतो तुमचा. झालेली आहे का? हॅलो सर, स्क्रीन दिसत. हा, आता दिसतीये. पण तुमची मीटिंगची स्क्रीन दिसतीये. तुमचं हॅलो डायरेक्ट हे दिसत नाही. जी तुम्ही पीपीटी हे केली ती दिसत नाही सर. हॅलो 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 सर, तुमचा माईक बंद आहे. माझा सर तुमचा आवाज पण कट होतोय. तुमची हॅलो स्क्रीन ना फ्रीज चालली. आता स्क्रीन शेअर स्क्रीन दिसतीये पण ती अटकलेली सर स्क्रीन. तो प्रॉब्लेम असेल माझ्याकडे तर जे समजा दुसऱ्या एका मोबाईल तुमचा आता क्लिअर नेटवर्कचा होतीये का? प्रॉब्लेम आहे सर खूप. पर्याय हो. काय त्याला शहरामध्ये भागात सर स्क्रीन दिसते आता, बोलू हॅलो शकता तुम्ही. तर आपण समज त्याला 10% आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 4 उपघटक दिसत आहेत. त्याच्यामध्ये पहिला इंग्रजी अक्षर आपण या 3 उपग्रहाचा आहे.
सर्व माहिती पुढं करून घेणार. तर समसंबंध म्हणजे तो संबंध चिन्ह दाखवलेला असतो. आणि जे दोन असतो दोन्हीपैकी एका उदाहरण पण एका ठिकाण योग्य निवडाय मग विचार केला बरोबर
एप्रिल जून मध्ये जो संबंध आहे तो या ठिकाणी डिसेंबर, जानेवारी, मे आणि सप्टेंबर दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी दिवसात जे दिवस आहेत त्याच्यानुसार या ठिकाणी विचार करायचा आहे. मग डिसेंबर, जानेवारी आणि मे ह्या तीनही महिन्यामध्ये 31-31 दिवस असतात. मग पर्याय राहिला सप्टेंबर महिना, म्हणजे एक पर्याय याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पाचवं उदाहरण आहे जहाज काफिला. टिंबटिंब किंवा प्रश्नचिन्ह. म्हणजे जहाज काफिला हे काय आहेत, समूहदर्शक शब्द आहेत. शब्द समूहाबद्ध शब्द आणि समूहदर्शक शब्द. तसं मडक्यांची काय असते, तर त्याचं उत्तर आहे चढण, आणि चळत. याच्यामध्ये उतरंड हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे अगदी शब्द समूहाबद्दल एक शब्द हा मुद्दा आपण 4थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून शिकत आलेलो आहोत. फक्त तुमचा जास्त असणं गरजेचं आहे. ज्या ज्या शब्दाला शब्द समूहाबद्दल एक शब्द सुचवलेले आहेत ते सर्व शब्द जर तुम्हाला माहिती असतील तर त्यापैकी कोणत्याही प्रकारचं जरी उदाहरण आलं तरी तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार नाही. त्याच्यानंतर 6वं उदाहरण आहे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर आणि अभिनव भारत. या दोन्हीचा संबंध आहे बघा. म्हणजे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर आणि अभिनव भारत याचा काय संबंध आहे. तसा संबंध पुढे प्रश्नचिन्ह आणि होम रूल लीग या दोन शब्दामध्ये आपल्याला जोडायचा आहे. मग स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि अभिनव भारत याच्यामध्ये बघा त्यांनी स्थापन केलेल्या ज्या काही संघटना आहेत त्याचा संबंध आहे या ठिकाणी. म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत नावाची संघटना स्थापन केली होती. तसंच मग होम रूल लीग ही संघटना कोणी स्थापन केली होती, तर पर्याय आहेत लोकमान्य ॲनी बेझंट, महात्मा गांधी आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. तर याचं उत्तर आहे योग्य ॲनी बेझंट. म्हणजे होम रूल लीग या म्हणजे आता इतिहासाचा संबंध आला या ठिकाणी. म्हणजे आपल्या इतिहासामध्ये 6वी 7वीच्या इतिहासामध्ये ज्या काही वेगवेगळ्या अशा संघटना आलेल्या आहेत, जे काही क्रांतिकारक असतील, समाज सुधारक असतील, या सर्वांचं त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र असतील, त्यांनी केलेल्या महत्वाची आंदोलन असतील, सत्याग्रह असतील किंवा वेगवेगळ्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत त्याचा संदर्भ या ठिकाणी दिला जातो. म्हणून या ठिकाणी काय संदर्भ दिलेला आहे त्यांनी, की स्थापन केलेल्या संघटना. म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि अभिनव भारत संघटना स्थापन केली. तर मग पुढे विचारलेलं आहे की होम रूल लीग ही संघटना कोणी स्थापन केली, तर ॲनी बेझंट याचं उत्तर आहे. नंतर 7वं उदाहरण आहे आयफेल टॉवर, फ्रान्स. आणि त्याच्यानंतर बुर्ज खलिफा प्रश्नचिन्ह. म्हणजे आयफेल टॉवर आणि फ्रान्स या दोन्हीमध्ये काय शब्द आहे. आयफेल टॉवर ही काय आहे, एक इमारत आहे. आणि मग फ्रान्स हे देशाचं नाव आहे. तर मग आयफेल टॉवर कुठे आहे, तर फ्रान्समध्ये आहे. तसाच संदर्भ पुढे बुर्ज खलिफा आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे बुर्ज खलिफा हे कोणत्या देशामध्ये आहे, तर पर्याय आहेत इराण, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती. तर याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. म्हणजे शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असताना मी सुरुवातीला पण सांगितलं की इतिहास, भूगोल, विज्ञान या तीनही पुस्तकाच्या ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत या सर्वांचा विचार करावा लागणार आहे. आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, आता किंवा जगाचा भूगोल पाठ्यपुस्तकाशी संकल्पनेनुसरून जे काही घटक उपघटक आहेत त्यातील काही शब्द, काही संकल्पना या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे बघा 8वं उदाहरण, जे आपण वेगवेगळे महोत्सव साजरे करतो. सुवर्ण महोत्सव असेल, शतक महोत्सव असेल, रजत महोत्सव असेल, हिरक महोत्सव असेल, त्यावर आधारित आहे. तर बघा सुवर्ण महोत्सव 50 वर्ष असं सुरुवातीला दिलेलं आहे. म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि 50 वर्ष याच्यामध्ये काय संबंध आहे, तर एखाद्या घटनेला, एखाद्या बाबीला जर 50 वर्ष पूर्ण झाली तर तिथे सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. अगदी त्याच पद्धतीनं रजत महोत्सव कधी साजरा केला जातो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बघा 25 वर्ष. म्हणजे पर्यायामध्ये 60, 25, 100, 75 असं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 25 वर्ष. त्याच्यानंतर 9वं उदाहरण आहे महात्मा गांधी यंग इंडिया. म्हणजे महात्मा गांधी आणि यंग इंडियाचा काय संबंध आहे. 6वी किंवा 7वीच्या आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये याचा संदर्भ दिलेली आहे, माहिती दिलेली आहे.
तर गोपाळ गणेश आगरकर आणि टिंबटिंब किंवा प्रश्नचिन्ह. मग गोपाळ गणेश आगरकर आणि प्रश्नचिन्ह याच्यामध्ये काय संदर्भ येईल? महात्मा गांधी आणि यंग इंडिया, म्हणजे यांनी सुरू केलेली जी काही वर्तमानपत्र आहेत त्याचा संदर्भ आहे. म्हणजे महात्मा गांधींनी वर्तमानपत्र कोणतं सुरू केलं होतं? यंग इंडिया. म्हणजे महात्मा गांधी यंग इंडिया यांचा संदर्भ, तसं गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. म्हणजे तरुण भारत, नवसंजीवनी, सुधारक आणि स्वराज्य अशा पद्धतीनं पर्याय आहेत. तर त्याचं उत्तर आहे सुधारक. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे पहा, रक्षाबंधन श्रावण. म्हणजे प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात येत असेल की रक्षाबंधन हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतो? तर श्रावण महिन्यामध्ये येतो. तर त्याच पद्धतीने दुसरा शब्द आहे होळी आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. म्हणजेच होळी हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतो? तर त्याचं महिने आणि जे काही सण उत्सव आहेत, मराठी महिने असतील, इंग्रजी महिने आणि त्या महिन्यात येणारे सण उत्सव, याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणून होळी हा सण फाल्गुन महिन्यात येतो, म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे फाल्गुन. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे पहा, औषध, पुढे प्रश्नचिन्ह आणि न्यायाधीश. म्हणजे औषध आणि डॉक्टरचा काय संदर्भ आहे? म्हणजे डॉक्टर, औषध कोण देतं? डॉक्टर देतो. म्हणजे डॉक्टर मुख्य काम त्याचं औषध देणं आहे. तसं पुढं प्रश्नचिन्ह आणि न्यायाधीश. म्हणजे मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणं गरजेचं आहे? न्यायाधीशाचं काम. न्यायाधीशाचं काम काय बघा? शिक्षा, न्याय, चूक, तडजोड असे पर्याय आहेत. तर याचं योग्य उत्तर असणार आहे न्याय. म्हणजे डॉक्टर जसं औषध देतो तसं न्यायाधीश हा न्याय देत असतो. नंतर 12वं उदाहरण आहे कावळा घरटे. घुबड प्रश्नचिन्ह. म्हणजे इथं घरदर्शक जे काही शब्द आहेत ते शब्द आहेत. कावळ्याच्या घराला काय म्हणतो आपण? घरटे म्हणतो. तसं मग घुबडाच्या घराला आपण काय म्हणतो? पोळे, ढोली, जाळे आणि घरटे अशा पद्धतीचे पर्याय आहेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे ढोली. जे घुबड ज्या ठिकाणी राहतो त्याच्या घराला, त्याच्या निवासस्थानाला, निवासदर्शक शब्दाला काय म्हणतात? ढोली म्हणतात. तर अशा पद्धतीनं घरदर्शक शब्द असतील, काही ध्वनीदर्शक शब्द सुद्धा पुढे संदर्भ येऊ शकतो. म्हणून जे काही ध्वनीदर्शक शब्द आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मगाशी आपण 1-2 प्रश्न पाहिले समूहदर्शक शब्दांचे. म्हणून काही अलंकारिक शब्दांचा पण संदर्भ या पद्धतीचे प्रश्न असू शकतात, म्हणून त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा, सैनिक फलटण. गाथन प्रश्नचिन्ह. म्हणजे सुरुवातीला प्रश्नचिन्ह आहे आणि नंतर गाथन आहे. याच्यामध्ये काय संबंध जुळतोय सैनिक आणि फलटण मध्ये? तर सैनिकांच्या समूहाला आपण फलटण म्हणतो. म्हणजे थोडक्यात समूहदर्शक शब्दच आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द. तर मग सैनिकांच्या समूहाला आपण काय म्हणतो? फलटण म्हणतो. तसं मग गाथन कशाच्या समूहाला म्हणतो आपण? पर्याय बघा, काजू, नारळ, वस्तू आणि नोटा. तर याच्यामध्ये काजूंच्या समूहाला, म्हणजे काजूंच्या ज्या काही बिया असतात त्यांच्या समूहाला आपण गाथन म्हणतो. म्हणजे समूहदर्शक शब्द. म्हणजे जे काही नियमित समूहदर्शक शब्द असतात ते आपल्या लक्षात राहतात, पण असे विशिष्ट, आता गाथन जे आहे ते काजूंच्या बियांच्या संग्रहाला किंवा बियांच्या समूहाला गाथन म्हणतात. म्हणजे असे काही शब्द असतात की ते थोडेसे लक्षात राहायला अवघड जातात. म्हणून असे काही महत्वाचे जे शब्द आहेत, विशेष शब्द आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे पहा, मॉनिटर दृश्यपटल आणि पुढे डिस्क प्रश्नचिन्ह. म्हणजे मॉनिटरचा आणि दृश्यपटलचा काय संदर्भ दिसतोय, काय संबंध दिसतोय? तर मॉनिटरला मराठीमध्ये दृश्यपटल असे म्हणतात. म्हणजे जे काही संगणकाचे शब्द आहेत, संगणकाचे भाग आहेत, तर मॉनिटरला मराठीमध्ये दृश्यपटल असं म्हटलं जातं. तसं मग डिस्कला काय म्हटलं जाईल? तर पर्याय आहेत बघा, माहिती, मुद्रिका, तबकडी आणि प्रक्षेपक. या ठिकाणी जे काही पार्ट्स आहेत, हार्डवेअर, सॉफ्टवेअर असतील,
त्यांची कार्य तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्यांची मराठी अर्थ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याचा मराठी अर्थ बघा तबकडी, किंवा त्याला चकती सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी पर्यायामध्ये चकती नाहीये, पण असू शकतं. चकती किंवा तबकडी अशा पद्धतीनं डिस्कचा अर्थ असतो. म्हणून मॉनिटर दृश्यपटल तर डिस्क तबकडी अशा पद्धतीचं याचं उत्तर असणार आहे. नंतर 15वा प्रश्न आहे बघा, इराक बगदाद आणि पुढे इटली प्रश्नचिन्ह. म्हणजे इराक आणि बगदाद मध्ये काय संबंध आहे. मी जसं म्हटलं भूगोलामध्ये, तसं पाहिलं तर आपल्या भारतातली सर्व घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश यांच्या राज्य राजधान्या तर तुम्हाला कंपल्सरी पाठ असणं गरजेचंच आहे आणि त्या असतीलही. पण भारताच्या शेजारील जे काही देश आहेत त्या सर्व देशांच्या राजधान्या पण माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जगातील इतर जे प्रमुख देश आहेत, प्रमुख देश महत्वाचे, तर या सर्व देशांच्या राजधान्या पण तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. म्हणून इराक आणि बगदाद, इराकची राजधानी बगदाद आहे. तसं मग इटलीची राजधानी काय असणार आहे. पर्यायामध्ये बघा रोम, टोकियो, जेरुसलेम आणि बर्लिन. तर उत्तर आहे रोम. त्याची राजधानी रोम. अशा पद्धतीनं देशांच्या राजधान्या आणि राज्यांच्या राजधान्या याचाही संबंध या ठिकाणी जुळवून प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे पहा, भारत संसद आणि जपान प्रश्नचिन्ह. म्हणजे भारत संसद, संसद काय आहे. आता हे संसद कशाचं नाव आहे. आपल्या नागरिक शास्त्राचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. तर संसद हे आपलं कायदे मंडळ आहे आणि या संसदेमध्ये 2 सभागृहांचा समावेश होतो. त्याचा संबंध नाही आहे पण माहितीसाठी. तर मग राज्यसभा आणि लोकसभेला मिळून आपण संसद म्हणतो. म्हणजे भारताची कायदे मंडळ जे आहे त्याला काय, संसद हे नाव आहे. तसं मग जपानचं कायदे मंडळ काय, जपानच्या कायदे मंडळाला काय म्हटलं जातं. पर्याय बघा, पार्लमेंट, व्हाईट हाऊस, डेल आणि डायट. जसं त्या त्या देशाचे कायदे मंडळ असतात म्हणून प्रमुख देशांचे कायदे मंडळ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. भारताचं कायदे मंडळ संसद आहे तर जपानचं कायदे मंडळ आहे डायट. त्यांना नॅशनल डायट सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी पर्यायामध्ये फक्त डायट आहे, पण मग कधी कधी नॅशनल डायट पण असू शकतं. म्हणून जपानचं कायदे मंडळ जे आहे सर्वोच्च त्याला डायट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 17वं उदाहरण आहे पहा, फिजिओलॉजी आणि शरीर या 2 शब्दामध्ये काय संबंध आहे. तसाच संबंध पुढे प्रश्नचिन्ह आणि माती याच्यामध्ये आहे. सैंदाने सर, हॅलो. हॅलो. सैंदाने सर, आवाज येतोय का. हो सर येतोय येतोय. ठीक आहे, आता स्क्रीनचा प्रॉब्लेमच आहे, मग असंच चालू ठेवतो. हो काय अडचण नाही सर, असं चालू द्या. ठीक आहे ठीक आहे. तर आपण एक उदाहरण पाहत होतो बघा. 17वं उदाहरण आहे फिजिओलॉजी आणि शरीर असे 2 शब्द आहेत. या 2 शब्दामध्ये काय संबंध आहे. फिजिओलॉजी आणि शरीर संबंध प्रश्नचिन्ह आणि माती याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा. पर्याय बघा, हेमॅटॉलॉजी, पेडॉलॉजी, व्हायरॉलॉजी आणि कार्डिओलॉजी. म्हणजे हे सर्व काय आहेत माहितीये का, विषय आहेत आणि त्या त्या विषयांचा अभ्यास, म्हणजे विषय आणि त्या विषयामध्ये केला जाणारा अभ्यास अशा पद्धतीचा संबंध या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणजे जसं आता भूगोलमध्ये काय अभ्यास केला जातो. जगातील विविध भूरूपे असतील, जे काही नैसर्गिक प्रदेश असतील किंवा आपलं पर्यावरण असेल या संदर्भाचा भूगोलमध्ये अभ्यास केला जातो. इतिहासामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. ज्या काही ऐतिहासिक घटना असतील, जे काही महापुरुष असतील किंवा इतिहास म्हणू आपण त्याच्यामध्ये, तर मग याचा इतिहासामध्ये अभ्यास केला जातो. अगदी तसंच मग हे जे वेगवेगळे पुढे जाऊन म्हणजे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणारे जे काही विशिष्ट विषय असतात त्याचा संबंध आहे बघा. फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र, म्हणजे त्याच्यामध्ये शरीराचा अभ्यास केला जातो फिजिओलॉजीमध्ये. मग तसं पुढे प्रश्नचिन्ह आणि माती दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, किंवा मातीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला किंवा विषयाला काय म्हटलं जातं.
हेमेटॉलॉजी, पेडॉलॉजी, व्हायरॉलॉजी आणि कार्डिओलॉजी. तर याचं उत्तर आहे बघा पेडॉलॉजी. म्हणजे पेडॉलॉजी या विषयामध्ये मातीशास्त्राचा अभ्यास केला जातो. जसं फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र, तसं पेडॉलॉजी म्हणजे मातीचे शास्त्र, मातीचा अभ्यास करणारं शास्त्र. अशा पद्धतीचा म्हणजे आता तुम्हाला तुमच्या सरांच्या मदतीने हे जे काही असे मुख्य शास्त्रीय विषय आहेत ते विषय आणि त्या विषयामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास केला जातो याचा एक तक्ता करणं गरजेचं आहे, जेणेकरून म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न कोणताही जरी आला तरी तुमचं उत्तर चुकणार नाही. जसं हेमॅटॉलॉजी याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, व्हायरॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो, कार्डिओलॉजी याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, याचा एक तक्ता तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने बनवू शकता. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे बघा, विद्वान आणि विदुषी. आता विद्वान आणि विदुषी याच्यामध्ये काय संबंध दिसून येतोय तुम्हाला, तसं पुढे बोका आणि प्रश्नचिन्ह असे दोन शब्द आहेत. म्हणजे बोक्याचा संबंध आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी निवडायचा आहे. पहिल्यांदा विद्वान आणि विदुषी याच्यामध्ये काय संबंध आहे तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा विद्वान आणि विदुषी इथं लिंग बदललेले आहे बघा. म्हणजे विद्वान पुल्लिंग आहे, विदुषी स्त्रीलिंग. तसं बोका हे पुल्लिंग आहे, तर मग त्याचं स्त्रीलिंग काय होईल. पर्याय बघा बोकीन, मांजर, भाटी आणि बोके असे पर्याय आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे भाटी. म्हणजे बोका हा स्त्रीलिंग मांजर, म्हणजे मांजराच्या स्त्रीलिंग प्रकाराला बोका असं म्हटलं जातं. तर त्याचं पुल्लिंगाला आणि स्त्रीलिंग मग काय होईल त्याचं भाटी होईल, म्हणून याचं योग्य उत्तर आहे भाटी. त्याच्यानंतर 19वं उदाहरण आहे बघा, सिस्मोग्राफ भूकंप. म्हणजे सिस्मोग्राफ आणि भूकंप याच्यामध्ये काय संबंध आहे. 6वी किंवा आपल्या 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सिस्मोग्राफात याची आकृती पण आहे आणि त्याचं कशा पद्धतीनं कार्य केलं जातं याची सविस्तर माहिती आहे पहा. तसं सिस्मोग्राफ आणि भूकंप, तसं पुढे बॅरोमीटर आणि प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने संबंध आहे. म्हणजे बॅरोमीटर आणि पुढे काय, आता हे काय नेमकं तुम्हाला लक्षात जर येत असेल तर काय ते मापनाचे साधन आहेत. म्हणजे सिस्मोग्राफ हे कशाचं मोजमाप करतं, भूकंपाचं मोजमाप करतं. जे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं काम सिस्मोग्राफ या यंत्राच्या माध्यमातून, या साधनाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे साधन आणि त्यांचे कार्य किंवा त्याचा उपयोग आहे बघा. तसं मग बॅरोमीटरचा काय उपयोग आहे, बॅरोमीटरद्वारे काय मोजलं जातं. तर याचं पर्याय आहेत बघा, आर्द्रता, तन्यता, दाब आणि वेग. याचं योग्य मोजमाप केलं जातं. जसं सिस्मोग्राफद्वारे भूकंपाची तीव्रता मोजली जाते, अगदी तशी बॅरोमीटरद्वारे दाब मोजला जातो. त्याच्यानंतर बघा 20वं उदाहरण आहे, विमान कॉकपीट. म्हणजे विमान आणि कॉकपीट याच्यामध्ये काय संबंध आहे, तसाच संबंध पुढे पेन्सिल आणि प्रश्नचिन्ह याच्या मधला एक भाग आहे बघा कॉकपीट, विमानाच्या अंतर्गत भागातील. तसं मग पुढे पेन्सिल आणि प्रश्नचिन्ह जुळवायचं आहे. पेन्सिल आणि प्रश्नचिन्ह. आता पेन्सिल मध्ये आतमध्ये काय असतं त्याचा अर्थ असा घेता येईल आपल्याला, जसं विमानामध्ये कॉकपीट आहे म्हणजे आतमध्ये असलेला घटक, आतमध्ये असलेला भाग. आता या ठिकाणी पेन्सिलच्या आतमध्ये काय मग पर्याय दिलेले आहेत बघा, पुस्तक, शिसे, नीब आणि पेन असे ते पर्याय आहेत. म्हणून आता इथं लक्षात येत असेल तुम्हाला, पेन्सिलच्या आतमध्ये जो काही काळसर असा लिहिण्यासाठी जो आपण भाग वापरतो टोक करून, तो जो काळा भाग असतो ना त्याला शिस किंवा शिसे असं म्हणतात. म्हणून विमान, तसं विमानामधला आतमधला घटक कॉकपीट आहे, तसं पेन्सिल मधला आतमधला भाग काय, शिसे आहे. म्हणजे याचे योग्य उत्तर आहे शिसे. त्याच्यानंतर 21वं उदाहरण आहे बघा, संपादक वृत्तपत्र. संपादक वृत्तपत्र या दोन्हीमध्ये काय संबंध आहे बघा. वेगवेगळे वृत्तपत्र असतात आणि
त्या वृत्तपत्रामधला मुख्य जो भाग असतो किंवा लेख असतो तो संपादकीय लेख असं म्हणतात त्याला. म्हणजे त्या वृत्तपत्राचा मुख्य असा भाग असतो. मग ते संपादकीय लेख लिहिण्याचं मुख्य काम कोण करत असतो, तर तो त्या वृत्तपत्राचा तो एक मुख्य व्यक्ती असतो. वृत्तपत्राचा मुख्य म्हणू आपण त्याला. कोण असतो, तो संपादक असतो. तसं पुढे दोन शब्द कोणते आहेत बघा, शास्त्रज्ञ आणि प्रश्नचिन्ह. मग शास्त्रज्ञ म्हणजे संपादक काय करतो, वृत्तपत्र लेखन करतो, वृत्तपत्रामधील लेख लिहितो थोडक्यात. तर मग शास्त्रज्ञ काय करतात, मग वेगवेगळे शोध लावतात. मग पर्यायामध्ये बघा बरं, मूर्ती, खजिना, शोध आणि डिझाईन असे 4 पर्याय आहेत. तर मग याचं योग्य उत्तर काय असणार आहे, शोध असणार आहे. म्हणजे जसं संपादक वृत्तपत्राचं लेखन करतात तसं शास्त्रज्ञ काय करतात, वेगवेगळे शोध लावत असतात. म्हणून संपादक, वृत्तपत्र, तसं शास्त्रज्ञ आणि शोध. त्याच्यानंतर 22व्या उदाहरणाकडे आपण जातोय. जसं आपण सुरुवातीला काही उदाहरणं पाहिले, वेगवेगळ्या देशांची नावं, त्यांच्या राजधान्या पाहिल्या, त्याच्यावर काही उदाहरणं आली होती बघा. त्याचबरोबर वेगवेगळे देश आणि त्यांचे कायदे मंडळ बघितले आपण. हे तुम्हाला तुमच्या सरांच्या मदतीने याचे असे विशिष्ट असे महत्वाचे देश निवडून त्या देशांच्या राजधान्या, त्या देशांचे कायदे मंडळ, त्या देशांचे जी काही चलनं आहेत याचा एक विशिष्ट असा तक्ता करणं गरजेचं आहे. आणि त्या तक्त्याद्वारे आपल्याला या सगळ्या बाबी, सगळे मुद्दे लक्षात ठेवता येऊ शकतील. जसं आपण आता देश आणि राजधान्याचं उदाहरण पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर देश आणि कायदे मंडळ याचं उदाहरण पाहिलं मग असे आपण, है ना, भारत संसद आणि पुढे जे काही होतं ते. तसं आता हे उदाहरण पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की चलन सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चलन म्हणजे काय, तर त्या प्रत्येक देशासाठी एक विशिष्ट असं चलन असतं बघा. म्हणजे आर्थिक व्यवहार करण्याचं जे काही, ज्या चलनाच्या माध्यमातून करतो आपण, म्हणजे आर्थिक व्यवहार करण्याचं माध्यम असतं ते एक प्रकारचं. तर मग भारताचं काय माहिती आहे तुम्हाला सर्वांना, रुपया. भारताचं चलन काय, रुपया. तसं आता एक उदाहरण आहे बघा, जपान येन. म्हणजे जपानचं जे चलन आहे ते काय आहे, येन आहे, येन. जसं अमेरिकेचं आपण डॉलर म्हणतो, हे चलन आहे त्यांचं. तर आता उदाहरणामध्ये काय बघा, जपान येन आणि पुढे बांगलादेश प्रश्नचिन्ह, अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. म्हणजे आता थोडक्यात इथं तुम्हाला बांगलादेशाच्या चलनाचं नाव पर्यायातून शोधायचंय. पर्याय वाच तुम्ही, रुपया, टक्का, फॅक आणि पौंड. काही जणांच्या लक्षातही आलं असेल उत्तर. तर या ठिकाणी बांगलादेशचं जे चलन आहे त्या चलनाला टक्का असं म्हणतात. जपानचं चलन येन आहे तर बांगलादेशाचं चलन टक्का आहे. म्हणजे मी जे म्हटलं तुम्हाला, भारताच्या शेजारील 15 ते 20 देश आणि पूर्ण जगातील महत्वाचे असे एक 5-50 देश, म्हणजे एक साधारण जगामध्ये 200च्या जवळपास देश आहेत. त्यापैकी निदान तुम्हाला 60-70 देशांची तरी माहिती, जे काही महत्वाचे देश आहेत. मग आता हे महत्वाचे देश कसे ठरवणार तुम्ही, तर तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने ते ठरवू शकता. म्हणजे आतापर्यंत बघा 2-3 उदाहरणं झाली, देशांच्या राजधान्या आणि देशांचं उदाहरण झालं, देश आणि त्यांचं कायदे, तर देश आणि चलनाचं उदाहरण बघतोय. म्हणून हे जे काही महत्वाचे असे देश आहेत त्या देशांचे एक विशिष्ट असं तक्ता स्वरूपामध्ये माहिती संकलन करून तुम्हाला ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जपानचं येन आहे तर बांगलादेशचं टक्का आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण. अंतर मीटर आणि पुढे धारकता प्रश्नचिन्ह अशा पद्धतीनं आहे. म्हणजे अंतर मोजण्याचं एकक काय, मीटर आहे, बरोबर. तसं मग धारकता मोजण्याचं एकक कोणतं आहे, तुम्हाला पर्यायातून निवडायचे. पर्याय पहा, ग्रॅम, लिटर, सेंटीमीटर आणि किलोग्रॅम असे 4 पर्याय आहेत. म्हणजे एकक मोजमापाचं जे एकक आहे ते आहे. तर धारकता विज्ञानामध्ये संबंध आहे बघा याचा. म्हणून मी जसं म्हटलं की तुम्हाला सगळ्या विषयांचा प्रॉपर अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे
शिष्यवृत्ती परीक्षेला इतिहास, भूगोल, विज्ञान हे जरी विषय नसले तरी त्या विषयातील जे काही महत्त्वाचे घटक असतात, महत्त्वाच्या संकल्पना असतात, काही उदाहरणं असतात, तर त्यावर अशा प्रकारची बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या उपघटकामध्ये, जसं आता आपण इथं समसंबंधामध्ये पाहतोय, अगदी तसं वर्गीकरणामध्ये पण येऊ शकतात, क्रम, योग्य क्रम लावा याच्यामध्ये पण येऊ शकतात. म्हणून हे जे बाकीचे 3 विषय आहेत याचा जरी विशिष्ट असा अभ्यास करावा लागत नसला तरी ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचे उपयोग असतील, त्यांचे कार्य असतील, त्यांचे घटक असतील, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणून आता या ठिकाणी 23वा उदाहरण पाहत होतो आपण, अंतर मीटर, म्हणजे अंतर मोजण्याचं मुख्य एकक आहे मीटर. तसं धारकता मोजण्याचं काय आहे, तर त्याचं उत्तर आहे लिटर. म्हणजे धारकता लिटर या एककामध्ये मोजली जाते. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा, मुष्टियुद्ध आणि रिंग या दोन्हीमध्ये संबंध आहे दाखवलेला आहे या ठिकाणी. आणि पुढे काय विचारलंय, टेनिस आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे मुष्टियुद्ध आणि रिंग याच्यामध्ये काय संबंध आहे, अगदी तोच संबंध पुढे टेनिस सोबत आपल्याला जुळवायचा आहे. पर्याय आहेत बघा, मॅट, पिच, लेन आणि कोर्ट, असे 4 पर्याय आहेत. मग आता इथं संबंध काय तुमच्या लक्षात आला, मुष्टियुद्ध आणि रिंग याच्यामध्ये काय संबंध आहे बघा. म्हणजे मुष्टियुद्ध हा खेळ ज्या ठिकाणी खेळला जातो किंवा मग त्याचं थोडक्यात मैदान म्हणू आपण, तर त्याला रिंग असं म्हटलं जातं. तसं टेनिस ज्या ठिकाणी खेळलं जातं किंवा त्याचं जे मैदान असतं थोडक्यात त्याला काय म्हटलं जातं, तर कोर्ट म्हटलं जातं. कोर्ट, टेनिस कोर्ट म्हणतात काही वेळेला, किंवा फक्त कोर्ट असं म्हटलं तरी तर टेनिस कोर्टमध्ये खेळलं जातं. त्याच पद्धतीनं मुष्टियुद्ध रिंग याच्यामध्ये खेळलं जातं. म्हणून इथं खेळ आणि त्यांचे मैदान, मग कधी कधी तुम्हाला इथं खेळ आणि खेळाडू असंही विचारलं जाऊ शकतं. मुख्य खेळ आणि त्याच्यात मुख्य खेळाडू घेतला जातो, पुढे एखादा खेळ दिला जातो त्याच्यातला मुख्य खेळाडू तुम्हाला पर्यायातून निवडायचा असतो, किंवा एखादा खेळ आणि त्याच्यामध्ये एकूण असणारे खेळाडू यांची संख्या असाही प्रश्न असू शकतो. म्हणजे म्हणून खेळ या संदर्भाने जर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल ना, त्यावेळेस मग या सर्व बाजूंचा विचार करायला पाहिजे. त्या खेळांची साधनं याचाही विचार केला गेला पाहिजे, त्या खेळामध्ये असणारे खेळाडू, त्या खेळाचं मैदान याचाही विचार केला गेला पाहिजे. तर या सर्व बाजूंचा विचार करून म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. म्हणून इथं संकल्पना महत्वाच्या आहेत, संकल्पना क्लिअर करणं गरजेचं आहे. एकदा का संकल्पना क्लिअर झाल्या का मग त्याला अनुसरून तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येऊ शकतात. त्याच्यानंतर 25वा प्रश्न आहे पहा, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि पुढे 22 एप्रिल प्रश्नचिन्ह. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल काय, इथं सरळ सरळ दिनविशेष विचारलेले आहेत. आपल्या 6वी 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक 10-15 दिनविशेषांची माहिती आहे बघा. म्हणजे जागतिक ओझोन दिन असेल, जागतिक वन दिन असेल, जागतिक महिला दिन असेल, म्हणजे काही जागतिक दिनविशेष पण आहेत, काही राष्ट्रीय दिनविशेष पण आहेत आणि काही राज्य स्थानिक पातळीवरचे पण काही दिनविशेष आहेत. याचाही तुम्हाला तुमच्या शिक्षकांच्या मदतीने एक तक्ता स्वरूपामध्ये माहिती संकलित करावी लागेल. म्हणजे जागतिक दिनविशेष त्या महिन्यांच्या क्रमानुसार वेगळे करणे, नंतर राष्ट्रीय दिनविशेष घेणे आणि नंतर काही स्थानिक फारसे नसतात पण 1-2-4 जे काही दिनविशेष आहेत ते स्थानिक दिनविशेष सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. तसं पुढं काय विचारलेलं आहे, 22 एप्रिल आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे 22 एप्रिलला कोणता दिवस, काय दिवस म्हणून साजरा केला जातो असं त्याचा अर्थ आहे. म्हणून दिनविशेष हा पण खूप महत्वाचा भाग आपल्या या घटकामध्ये आहे. तर याचं उत्तर आहे बघा, वसुंधरा दिन, राष्ट्रीय वसुंधरा दिन. मग काही आपल्या म्हणजे भारतामध्ये साजरे केले जाणारे चिमणी दिन आहेत बघा, महिला दिन आहे, ओझोन दिन आहे, याचा संदर्भ तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणून 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन, तर 22 एप्रिलला वसुंधरा दिन, हा संबंध या ठिकाणी जोडलेला आहे. तर आतापर्यंत आपण एक वेगवेगळ्या प्रकारची साधारण 25 उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत आणि या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या बुद्धिमत्ते या घटकामध्ये इतर विषयांचा सुद्धा संबंध
जोडलेला दिसून येतो. म्हणून अभ्यास करत असताना इतर विषयाच्या पण महत्त्वाच्या अशा संकल्पना तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अगदी 4-5 उदाहरणं आपण घेऊन या ठिकाणी हा घटक पूर्ण करूया. आता जसं आपण म्हणजे उदाहरणांचे वेगवेगळे स्वरूप पाहिले, तसे काही प्रश्न 2-2 पर्याय अचूक निवडणारे असे असतात बघा. म्हणजे सरळ सरळ तिथे कंसामध्ये सूचना दिलेली असते की या प्रश्नामध्ये अचूक 2 पर्याय तुम्हाला गोल करायचे आहेत किंवा 2 पर्याय निवडायचे आहेत. अशाही पद्धतीची काही उदाहरणं असतात. मग त्याची काही एक नमुना 4-5 उदाहरणं या ठिकाणी आपण घेऊ आणि त्या ठिकाणी आपण थांबूया. तर बघा, आता इथं पुढील प्रश्नामध्ये अचूक असलेले 2 पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. मग अगदी संबंध, प्रश्न सोडवण्याची पद्धत किंवा प्रक्रिया ही वरच्या सारखीच आतापर्यंत आपण जशी पाहिली ना, की पहिल्या 2 शब्दामध्ये जो संबंध आहे तसाच पुढच्या 2 शब्दामध्ये संबंध असणं गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीने सोडवायचंय. पण या ठिकाणी पर्याय मात्र तुम्हाला 2 निवडायचे. आता बघा, उदाहरणाच्या द्वारे तुमच्या लक्षात येईल, शिशिर, हिवाळा आणि पुढे प्रश्नचिन्ह आणि पावसाळा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि 2 पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. जे लक्षात येतात, मराठी महिने खूप महत्वाचे आहेत बघा. मराठी महिने यावर एखादा तरी प्रश्न हमखास असतोच. मग काय असू शकतं? मराठी महिने आणि त्यातील असू शकतात, मराठी महिने असू शकतात, किंवा मराठी महिने आणि त्या दरम्यान कोणता इंग्रजी महिना असेल याच्यावर पण आधारित असू शकतो. मग आता तसं आपण इथं पाहतो काय, मराठी महिने आणि ऋतू दिलेले आहेत आपल्यामध्ये. भारतामध्ये मुख्य ऋतू आपण 3 ऋतू गणल्या जातात आपल्याकडे. आणि मग या 3 ऋतूंची विभागणी तुम्हाला या मराठी महिन्यात आणि इंग्रजी महिन्यात. आता इथं शिशिर, हिवाळा म्हणजे थोडक्यात शिशिर या महिन्यामध्ये हिवाळा असतो. तर मग पुढे प्रश्नचिन्ह आणि पावसाळा. कोणत्या ऋतूमध्ये पावसाळा येतो? पर्याय बघा, हेमंत, शरद, वसंत आणि वर्षा अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे. तर मग इथं 2 उदाहरणं तुम्हाला 2 पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. हेमंत, शरद, वसंत आणि वर्षा. याचा जर विचार केला तर शरद आणि वर्षा म्हणजे 2 आणि 4 पर्याय या ठिकाणी उत्तर तुमचं असणार आहे. म्हणजे 2 पर्याय निवडायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, पुढचं उदाहरण आहे मार्गशीर्ष दत्त जयंती आणि पुढं चैत्र प्रश्नचिन्ह. म्हणजे इथं जसं वरती मराठी महिना आणि ऋतू आलेला आहे तसं खाली आता ह्या उदाहरणामध्ये काय आहे, मराठी महिना आणि त्यामधील सण. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती असते. तर मग चैत्र महिन्यामध्ये कोणते सण असतात? पर्याय बघा, हनुमान जयंती, धुलीवंदन, अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा अशी 4 पर्याय आहेत. त्यापैकी 2 पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे, महिना आणि त्यातील सण. तर याचं योग्य उत्तर आहे 1 आणि 4 म्हणजे हनुमान जयंती आणि गुढीपाडवा हे 2 सण चैत्र महिन्यामध्ये येतात. त्याच्यानंतर 28वा उदाहरण आहे बा. अजून 2 उदाहरणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 28 जम्मू काश्मीर, झेलम आणि केरळ प्रश्नचिन्ह. या ठिकाणी पण 2 पर्याय निवडायचे तुम्हाला. जम्मू काश्मीर हे आपल्या भारतातील राज्य आहे आणि त्यामधील एक झेलम नावाची नदी आहे. म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलं मी, भूगोलामधील ज्या काही नद्या, पर्वत, शिखरं असतात ना, याचाही अभ्यास असणं गरजेचं आहे. मग केरळमध्ये कोणत्या महत्वाच्या 2 नद्या आहेत बघा, तापी, कृष्णा, कावेरी आणि पेरियार. तर याचं उत्तर आहे बघा 3 आणि 4 कावेरी आणि पेरियार म्हणजे त्या राज्यातील नद्या. नंतर 29वा प्रश्न आहे सोयाबीन, खाद्यतेल आणि बांबू प्रश्नचिन्ह. म्हणजे सोयाबीनचा उपयोग खाद्यतेलासाठी केला जातो, तसं बांबूचा उपयोग बघा लाख, कात, कागद आणि टोपली. तर याचं योग्य उत्तर आहे कागद आणि टोपली म्हणजे पर्याय 3 आणि 4. शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. अर्क, सहस्रकर आणि तीर प्रश्नचिन्ह. म्हणजे समानार्थी शब्दाचा संबंध जोडलेला आहे बघा. अर्क म्हणजे काय, सूर्य, दिनकर, भास्कर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. तसं मग सहस्रकर पण मग 1000 किरणे आहेत असा म्हणजे सहस्रकर अशा अर्थाने तो शब्द आलेला आहे. म्हणजे अर्क, सहस्रकर हे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. तसं मग तीर याचे समानार्थी शब्द कोणते? 2 पर्यायामध्ये धनुष्य, शरण, बाण आणि किनारा. म्हणजे 2 अर्थ म्हणजे समानार्थी शब्द 2 पर्याय निवडायचे. तर याचं उत्तर आहे बघा योग्य 3 आणि 4 बाण आणि किनारा. म्हणजे तीर या शब्दाचा अर्थ बाण पण होतो आणि किनारा पण होतो. अशा पद्धतीने काही प्रश्न तुम्हाला 2-2 पर्याय निवडणारे असतात. काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये सूचना नसेल तर सरळ सरळ त्या ठिकाणी 1 पर्याय निवडायचे. या ठिकाणी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी एकच आहे मित्रांनो, की पहिल्या 2 शब्दामध्ये कसा संबंध आहे
तो पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये क्लिअर होणं गरजेचं आहे आणि तो संबंध एकदा कळाला की मग पुढचं उदाहरण पुढच्या शब्दाशी संबंध असणं शोधणं तुम्हाला सोपं जातं. अशा पद्धतीने आपल्या बुद्धिमत्ता चाचणीतील समसंबंध याच्यामधील शब्दसंग्रह नावाचा जो उपघटक आहे पहिला, तो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या उदाहरणांच्या पॅटर्नच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. असाच अभ्यास सलग कंटिन्यू चालू ठेवा. पुढील तासिकेमध्ये आपण संख्या यांचा समसंबंध कसा जोडला जातो, इंग्रजी अक्षरमालेचा समसंबंध कसा जोडला जातो याचा अभ्यास करणार आहोत. सैंदानी सर, हॅलो. हॅलो. सर तुमचा आवाज येत नाही सर. झालं सर, पूर्ण झालं आता. हॅलो. ठीक आहे चालेल मग. ठीक आहे सर, करतो मी बंद मग. ओके.